मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या निकालाच्या मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकरांनी केलाय। मात्र या प्रकरणात आता गोरेगाव पोलिसांनीही गुन्हा दाखल केला। शिवसेनेचे विजयी खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। मतदान केंद्रावर मोबाईल न्यायला सक्त मनाई असते। मात्र मतमोजणी दरम्यान रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर हे मोबाईल घेऊन आत गेले होते। निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांनी त्यांना मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली। भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून गोरेगावच्या वनराई पोलीस स्टेशनमध्ये आता या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी 5 तारखेला पत्र दिलं होतं पोलिसांना की ह्याचा कॉग्निजन्स घ्या आणि तुम्ही पुढची कार्यवाही करा। पण त्याच्यानंतर मला 11 तारखेला पोलिसांचं पत्र मिळालं की त्याच्यात तुम्ही तुमच्या बाजूने FIR नोंदवायला अधिकृत करा, जे आम्ही केलं आणि 13 तारखेला FIR झाला। 12 तारखेलाच आमच्या तहसीलदार गेल्या होत्या, बट देयर वॉज अ ट्रॅफिक शी रीच लेट, सो फाइनली 13ला FIR। मैडम आपकी क्या कंप्लेंट थी जो आपने FIR की उसमें आपकी कंप्लेंट क्या थी? मोबाईल मध्ये अनऑथराइज पर्सननी वापरला मोबाईल। लेकिन वो गुरु तो आपका आदमी है। नहीं वापरला, वो मिला दूसरे के पास ना, दूसरे आदमी के पास।